अभिजित दिपकेवर महाराष्ट्रात लवकरच बंदी येणार का अशी चर्चा आता होत आहे। देवेंद्र फडणवीस हे अभिजित दिपकेवर कारवाई कधी करणार असा प्रश्न विचारला जात आहे। पण दिपकेवर बंदी का घातली पाहिजे याचं कारण ऐकाल तर थक्क व्हाल। कारण फक्त एवढंच आहे की दिपके शाळेमध्ये जाऊन शाळेच्या दुर्व्यवस्थेबद्दल का बोलतोय। नक्की शाळेची दुरवस्था समोर आणणे हा गुन्हा आहे का? कोण दिपकेवर बंदी घालण्याची मागणी करतोय आणि फडणवीस यावर काय कारवाई करणार का पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र। सरकारी शाळांची अवस्था नेमकी काय आहे हे कागदपत्री अहवालांपेक्षा शाळेच्या वर्गात जाऊन दाखवणारा एक राजकीय सामाजिक अभियान सध्या महाराष्ट्रात चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे। अभिजित दिपके यांनी सुरू केलेल्या स्कूल ठीक करो अभियानाने सरकारी शिक्षण व्यवस्थेतील दुरवस्थेची व्हिडिओ थेट जनतेसमोर आणण्यास सुरुवात झाली आहे। तुटवलेल्या खिडक्या, अपुऱ्या सुविधा, पाण्याचा प्रश्न, अस्वच्छ शौचालय, बसण्याची कमतरता अशा समस्यांचे चित्रण त्यांच्या व्हिडिओमधून समोर येत आहे। हिंगोलीतील त्यांच्या पहिल्याच पाहणीनंतर संबंधित शाळेत दुरुस्तीची कामे सुरू झाल्याचेही वृत्त आहे। पण आता प्रश्न शाळांच्या अवस्थेपेक्षा वेगळाच निर्माण झाला आहे। दिपकेंना शाळेत जाण्याचा अधिकार नेमका कुणी दिला? महाराष्ट्रातील काही कार्यकर्त्यांकडून दिपकेंच्या शाळा पाहणीवरच आक्षेप घेतला जात असल्याचे वृत्त समोर येत आहे। सोशल मीडियावर देखील असे अनेक कार्यकर्ते अभिजित दिपके कुठल्या अधिकाराने शाळेत जातो असा प्रश्न विचारत आहेत। कुठल्या अधिकाराने शाळेत जाता? शाळेत प्रवेश देऊ नये, व्हिडिओ शूटिंगला परवानगी नसावी अशा मागण्या आता पुढे येत आहेत। म्हणजेच प्रश्न असा, शाळेची अवस्था दाखवणारा माणूस चुकीचा की ती अवस्था निर्माण करणारी व्यवस्था? दिपके यांच्या अभियानामुळे सरकारसमोर आणखी एक अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहिला आहे। जर सरकारी शाळा खरोखरच उत्तम असतील तर त्यांची प्रत्यक्ष पाहणी होण्याची भीती काय? आणि जर सरकारने कोट्यावधी रुपये खर्च करून शाळांचा दर्जा सुधारला असेल तर कॅमेरा समोर तिची गुणवत्ता दाखवण्यास अडचण काय? आणि जर एखाद्या शाळेची अवस्था दिपके यांच्या व्हिडिओत दिसते तितकीच खराब असेल तर कॅमेरा बंद करण्याऐवजी शाळा का सुधारली जात नाही? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे। परंतु या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून याच पार्श्वभूमीवर राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील घडामोडी महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या ठरत आहेत। राजस्थानमध्ये सरकारी शाळांच्या परिसरात परवानगीशिवाय बाहेरील व्यक्तींना प्रवेश, छायाचित्रण, व्हिडिओ शूटिंग, मुलाखती आणि सोशल मीडियासाठी लाईव्ह स्ट्रीमिंगवर निर्बंध घालण्यात आले आहेत। हा आदेश दिपकेंच्या अभियानाशी अधिकृतपणे जोडलेला नसला तरी त्याच्या वेळेमुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे। उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्येही अनधिकृत प्रवेश आणि चित्रीकरणावर निर्बंध घालण्याच्या बातम्या समोर आल्या आहेत। आणखी धक्कादायक बाब म्हणजे राजस्थानमध्ये स्कूल ठीक करो अभियानासाठी शाळेकडे जात असलेले आशुतोष रंका व सीजेपी कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे। पण या सगळ्यांचा केंद्रबिंदू महाराष्ट्र आहे। दिपकेंवर महाराष्ट्रातही बंदी येणार का? शाळांमध्ये व्हिडिओ शूटिंगवर निर्बंध येणार का? सरकार त्यांना शाळांपासून रोखणार का? आणि सर्वात मोठा प्रश्न, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संपूर्ण प्रकरणावर काय भूमिका घेणार? दिपके यांच्या अभियानामुळे सरकारच्या शिक्षण व्यवस्थेवर थेट प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। त्यांनी लातूरमध्ये शाळांच्या गैरव्यवस्थापनाबाबत गंभीर आरोप केले असून काही विद्यार्थ्यांच्या नोंदी आणि शाळेच्या परिसरातील परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत। हे आरोप स्वतंत्र चौकशीद्वारे तपासणे आवश्यक आहे, परंतु आरोप करणाऱ्याला रोखणे हा समस्येचा उपाय ठरू शकत नाही। सरकारकडे आता दोनच मार्ग आहेत। एक, दिपकेंना थांबवा, कॅमेरे थांबवा आणि शाळांच्या भिंतीआडची परिस्थिती जनतेपासून दूर ठेवा। दुसरा म्हणजे दिपकेंच्या प्रत्येक आरोपाची अधिकृत चौकशी करा। चुकीचे असेल तर तथ्यांसह खंडन करा आणि खरे असेल तर शाळा तातडीने दुरुस्त करा। कारण शेवटी लढाई दिपके विरुद्ध सरकार अशी नसावी, लढाई असावी खराब शाळा विरुद्ध चांगली शिक्षण व्यवस्था। सरकारने खरोखरच शाळा सुधारल्या असतील तर दिपकेंचा कॅमेरा सरकारसाठी धोकादायक कसा ठरू शकतो? सरकारच्या कामाचा उलट तो पुरावाच ठरू शकतो। पण शाळाच खराब असतील तर त्यावर प्रश्न विचारणाऱ्याला रोखले गेले तर जनतेच्या मनात एकच प्रश्न उरेल, सरकारला शाळा सुधारायच्या आहेत की शाळांची खरी परिस्थिती लपवायची आहे? आता निर्णयाची वेळ फडणवीस सरकारची आहे। स्कूल ठीक करो अभियानाला कायदेशीर चौकटीत उत्तर मिळणार, शाळांची तपासणी होणार की दिपकेंवरच कारवाईची तलवार चालणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागू नये। तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खरंच दिपकेंवर महाराष्ट्रात बंदी घालणार का? किंवा त्यांनी तसं केलं तरी यावर काय प्रतिक्रिया उमटणार किंवा काय
काम CJP किंवा अभिजित दिपके करणार याकडेही संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. तरी अभिजित दिपके याच्या कामावर, त्याच्या अभियानावर आपलं मत काय, त्याची भूमिका तुम्हाला पटते का, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.